बॅट सुद्धा मी आभार मानतो. तसंच आणि या स्पर्धेला पूर्ण जे चेंडू आम्हाला स्पॉन्सर केले चेंडूने पण स्पर्धा खेळतात ते आतिशजी राऊत यांच्याकडून राबवले गेले त्याचे सुद्धा मी आभार मानू. आतिश सर नक्कीच धन्यवाद असं आपला. तसंच पाहायला गेलं तर या मॅन ऑफ द सिरीज बेस्ट बॅट्समॅन बेस्ट बॉलरची ट्रॉफी दिली गेली ती कैलास संदीप बाबूरावजी घरत ज्यांच्या स्मरणात दिली गेली त्यांचे सुद्धा मी आभार मानू. सन्मान चिन्ह आम्हाला दिले गेलेत कैलास रवी नामदार यांच्या स्मरणात दिले गेलेत. कासातील आमचे मित्र यांनी दिले गेले त्यांचे सुद्धा मी आभार मानू. तसंच सामनावीर प्रत्येक सामन्यामध्ये सामनावीर पाटील चायनीज कॉर्नर यांच्यातर्फे अनिकेतजी पाटील नक्की धन्यवाद असेल. यांचा ललित हॉटेल सुद्धा आम्ही धन्यवाद करू आम्हाला सपोर्ट केले गेले स्पर्धेमध्ये. तसंच पाहिलं गेलं मॅन ऑफ द मॅच मॅन ऑफ सिरीजची बॅट अचिव्हर स्पोर्ट्स दिली त्यांचा धन्यवाद. इमर्जिंग प्लेअर जे अवॉर्ड आहे 2020 2021 2022 म्हणजेच कैलास वासू रवी नामदार यांच्या स्मरणात दिले त्यांचा सुद्धा मी आभार मानू. तसंच 10 टीम ज्या त्यांना सन्मान चिन्ह दिले गेलेत मोगरा स्मृती कैलास मलेश्वर गजू राऊत यांच्या स्मरण दिले त्यासाठी मी धन्यवाद करू. तसंच पाहायला गेलं 10 ऑनर्स या स्पर्धेमध्ये भेटले गेले 10 संघांना उतरवले गेले या स्पर्धेमध्ये. ट्रिपल व्ही म्हणजे प्रणित राऊत असतील ऑनर त्यांचे सुद्धा आभार. आरएस वेपर्स त्यांचे सुद्धा आभार. हर्षद राऊत आणि कुशल घरत चे ऑनर त्यांचे सुद्धा आभार मानू. शिशा वॉरियर्सचे ऑनर नितीश जी घरत साहेब म्हणजे बंटी पाहायला भेटते त्यांचा सुद्धा आभार मानला जाईल. शुभलाभ रायडर्स प्रणित घरत हे ऑनर त्यांचा सुद्धा आभार मानला जाते. तसंच पाहायला गेलं तर कक्ष बाबा हा संघ पाहायला भेटला. पवन जी घरत साहेब होते ऑनर त्यांचा सुद्धा आभार. तसंच स्वप्नील सुपर स्पार्टन्स हा संघ पाहायला भेटला. स्वप्नीलजी घरत साहेबांचा पिंट्या यांचा सुद्धा संघ होता त्यांचा सुद्धा आभार मानला जाईल. तसंच पाहायला गेलं तर पेशा विनर्स रुपेश राणा करण रावत यांचा सुद्धा संघ पाहायला भेटतो मेगा फायमध्ये खेळतोय त्याचा सुद्धा आभार मानला जाईल. तसंच पाहायला गेलं तर एपीके टायटन्स कुणालजी घरत तसंच अंकुर घरत आणि पाहायला गेलं तर प्रणय घरत आणि प्रशांत घरत यांचा सुद्धा आभार मानला जाईल. आणि जुनागड बॉईज हा संघ पाहायला भेटेल चिराग घरत मयूर घरत आणि नमित घरत यांचा सुद्धा आभार. स्पेशल आभार मानला जाईल ते म्हणजे आयोजकांचा अनबिटेबल क्रिकेट क्लब सरावली यांच्या माध्यमातून ही स्पर्धा पाहायला भेटते सुरेखरित्या 3ऱ्या वर्षामध्ये. नक्कीच जेव्हा सामना सुरू होईल पहिला चेंडू टाकला जाईल टाळ्यांचा गजर झाला पाहिजे मैदानाच्या बाहेर. पहिला चेंडूवर सुरेख फटका चांगला क्षेत्ररक्षण केले गेले गीत यांच्या वतीने. प्रणय पाहायला भेटतो पहिला षटक टाकत असताना आणि फलंदाज पाहायला भेटतो रोहित बारी. तर रोहित बारी आणि चिन्मय ही जोडी मैदानाच्या आतमध्ये. तर एका धावाने श्री गणेश केले गेले. रोहित बारी स्वतःचा आणि संघाचा रोहित बारी पाहायला तर एक तडक्केबाज फलंदाज पाहायला भेटला. नक्कीच क्वालिफायर सामन्यामध्ये जास्त वेळ मैदानाच्या आतमध्ये राहू शकला नाही लगेच बाद झाला होता परंतु चिन्मयने सुरेख फलंदाजी केली होती. त्यावेळेस रोहित आणि चिन्मय ही जोडी खूपच महत्वपूर्ण असेल. तर नक्कीच पाहायला गेले या सामन्यासाठी आम्हाला ओम साई स्पोर्ट्सच्या लाईव्हच्या माध्यमातून स्पर्धा पाहायला भेटते. तसंच डीचे स्कोर कुणाल भाई पाहायला भेटतात. मॅन्युअल स्कोर पाहायला भेटतात सार्थक घरत तसंच अक्षय मोरे सुद्धा पाहायला भेटतात. यावेळी सेन्सेवा क्रिकेट सिंगल घेऊन स्ट्राईक रेट करते 2 धावा दाफलकर नक्कीच पाहायला भेटतात. आपल्याला शेवटचा अंतिम सामना पाहायला भेटतो कोण असेल या सामन्याचा विनर आणि कोण आपलं नाव करेल चॅम्पियनशिप ट्रॉफीवर. सुरेख चेंडू बॅटची कडा आणि डोक्यावर हात ठेवतो यष्टिरक्षक. चेंडू निघून जातो डिक्लेअर झोन मध्ये. धाव फलक 1 ने पुढे सरसावले गेले. चुकी करते का प्रणित हे नक्कीच पाहायला भेटेल. थोडासा नक्कीच वाईट चेंडू होता पण झेल टिपणं गरजेचं. अशा प्रकारे झेल जर रोहितला तुम्ही चान्स देतील ना तर रोहित कुठे ना कुठे तुम्हाला महागडं ठरू शकतो येणाऱ्या पुढच्या षटकांमध्ये. सुरेख चेंडू टॅप केला गेला परंतु यावेळेस निर्धाव चेंडू डॉट चेंडू दिले गेले. चांगली गोलंदाजी प्रणय पाहायला भेटते. फलंदाजी नक्कीच थोडस मागे पाहायला भेटत होतं गोलंदाजी का सुरेख टाकतोय प्रणय आपल्या संघासाठी. पहिले 4 चेंडू मात्र 3 धावा. लेगबॅकचा मारा नक्कीच ऑन साइड लेग साइड खेळला गेला. महेश जाधव चेंडू उचलत धाव एक धाव नक्कीच परिपूर्ण केली जाईल. धाव फलक 1 ने पुढे सरसावेल. धावसंख्या जाऊन पोहोचेल 4 या आकड्यावर. 5 चेंडूचा खेळ संपला गेला मैदानाच्या आतमध्ये. शेवटच्या चेंडू षटकामधला रोहित स्ट्राईकवर. यावेळेस खराब चेंडू वाईट चेंडू टाकला गेला. एक्स्ट्राची धाव नक्कीच लगावली जाईल धाव फलकावर. धाव फलक 1 ने पुढे सरसावेल. धावसंख्या जाऊन पोहोचेल 5 या आकड्यावर.
लेग ब्रेकचा मारा नक्कीच केला होता. ऑफसाईडला चेंडू ट्रॅव्हल केला गेला. गीत पाहायला भेटते. चेंडू अडवेल परंतु एक धाव नक्कीच लगावली झाली. 1 षटकाच्या समाप्तीनंतर 6 धावा बिनगडी बाद पाहायला भेटते आपल्याला. पिशा विनर्स हा संघ ऋतुज्योती वेंचरच्या समोर खेळत असताना तर नक्कीच झुंज मैदानाच्या आतमध्ये पाहायला भेटते. जशा प्रकारे सांगितलं जो लढ सके खुद से उसे उनसे उनसे कौन लढ पाएगा खुद पर जो पाले विजय उन्हें जमाना क्या हराएगा. तर नक्कीच पाहायला भेटेल कोण असेल संघ जो स्वतःहून जिंकेल आणि हा सामना सुद्धा जिंकेल. ते बघूया प्रणित राऊत पाहायला भेटतायत. षटक घेऊन येत आहेत. पहिला चेंडू अपब्रेकचा अप्रतिम चेंडू डॉट चेंडू टाकले गेले. जशा प्रकारे प्रणित जेव्हा जेव्हा षटक घेऊन आला तिसरा षटक घेऊन पहिला चेंडू निर्धाव टाकतो. तदनंतर मागील दोन्ही सामन्यामध्ये पाहिजे पहिला चेंडू निर्धाव टाकला होता. तदनंतर एक्स्ट्रा चेंडू त्याने टाकले होते. यावेळेस एक्स्ट्रा चेंडू टाकेल का रेकॉर्ड बरकरार ठेवेल का हे प्रश्न असतील. यावेळेस अप्रतिम चेंडू सुरेख गोलंदाजी आणि काय यशस्वी केलं होतं पॉपिंग केलं पाहायला भेटतो रोहित. यावेळेस बॅक टू बॅक 2 चेंडू निर्धाव टाकले गेले. गोलंदाज प्रणित यावेळेस रेकॉर्ड थोडंसं मोडलं गेलंय. दोन्ही चेंडू निर्धाव टाकले गेले. चांगली गोलंदाजी केली गेली गोलंदाज प्रणित राऊत यांच्याकडून. काय चेंडू टाकला गेला. सरप्राईज करतो फलंदाजाला. पाहिलं गेलं तर पायांची नक्कीच हालचाल करत नाही. उभा खेळण्याचा प्रयत्न केला जातोय परंतु जेव्हा जेव्हा आपण उभा खेळताना कुठे कुठे अडथळा पाहायला भेटतोय. चालण्यासाठी सुद्धा पाहायला हलवं लागतं. धावण्यासाठी पाहायला हलवं लागतंय. धाबा बनवण्यासाठी सुद्धा पाहायला आपल्याला पॉपिंग हलवणं गरजेचं असते. यावेळेसा रोहित चुकी करतोय. हा बॅटची कडा नक्कीच लगावली गेली होती. बघूया जागृत थोडासा फंबल झाला परंतु धाव घेण्याची मनशा दाखवली नाहीये चिन्मय यांनी. रोहित यांनी थोडंसं पुढे आलं ते फसवले होते परंतु वेगाने चेंडू गेला मिस्टर जागृत आणि 4ही चेंडू निर्धाव टाकलेत. काय गोलंदाजी करतोय संगणक. जी गरज आहे ना तीच तशा प्रकारे गोलंदाजी करतोय मिस्टर प्रणित राऊत. पहिले 4 चेंडू निर्धाव टाकले गेलेत. यावेळेस काय घडलं होतं मैदानाच्या आतमध्ये प्रेशर हँडल करता आलं नाही. आपली बॅटला यष्टावर मागतो रिंगडी बाद होते. सर 5 चेंडू निर्धाव टाकले गेले प्रणितच्या गोलंदाजीमध्ये. ऑब्जेक्टच्या मारा करताना की दिपेश करत सामना पाहत असताना मैदानाच्या बाहेर पाहायला गेलं तर एक सुरेख जोडी सराली गावामध्ये पाहायला भेटते. दिपेश आणि प्रणितची दिपेशला लगेच प्रोत्साहन देत असताना मिस्टर दिपेश पाहायला भेटतात आमच्या कॉमेंट्री बॉक्स कडून. मात्र 6 धावा फलकावर 5 चेंडूचा खेळ संपला गेलाय. पहिली मेडन टाकली जाईल का. पहिला निर्धाव षटक टाकला जाईल का. तर हर्षद राव यांच्याकडून 201 कॅश प्राइज लाभला जाईल तर निर्धाव षटक टाकला गेला तर. त्याला षटक आवडलं असेल तर टाळ्याचा गजर नक्कीच झाला पाहिजे. प्रणित साडे काय षटक टाकला गेला. पहिले 5 चेंडू निर्धाव. नवीन कोणत्या मैदानाच्या आतमध्ये करण रावत. करण त्याच्या नावामध्ये रन पाहायला भेटतो आपल्याला. यावेळेस खराब चेंडू की जी मनशा नव्हती ना ती मनशा बरोबर वाईट चेंडू टाकला गेलाय प्रणितच्या गोलंदाजीमध्ये. यावेळेस हळबर्दी चेंडू ढकलला गेलाय. करणच्या बॅट मधून 1 रन नक्कीच पाहायला भेटते. धावफलक 1 ने पुढे ससावेल. धावसंख्या जाऊन पोहोचेल 8. 2 षटक संपले गेली. 8 धावा धावफलकावर. एक मोठा विकेट नक्कीच प्रणितने बाद करून दिला रोहित बारे यांच्या कृपामध्ये. तसं पाहिलेलं करण रावत सारखा प्रश्न आणि चिन्मय सारखा प्रश्न मैदानाच्या आतमध्ये आता कशा प्रकारे उत्तर दिला जाईल गोलंदाजीमध्ये. करणच्या नावामध्ये रन पाहायला भेटते. चिन्मय नक्कीच पाहायला भेटते. मागच्या मॅचचा सामनावीर ठरला गेला होता. करण मागील वर्षामध्ये नक्कीच सुरेख फलंदाजी त्याच्या वतीने केली गेली होती आणि यंगेस्ट प्लेअर नक्कीच पाहायला भेटतो. सरावी भागामधून तो पालघर तालुक्यामध्ये आपलं नाव उंचावर करतोय. तो खेळाडू स्ट्राईकवर येईल करण रावत. गोलंदाज जीत यावेळेस जीत थोडासा निराश करतो. वाईटनी सुरुवात करतो. धावफलक 1 ने पुढे ससावेल. धावसंख्या जाऊन पोहोचेल ती म्हणजेच 9 या आकड्यावर. सुरेख फाटका फॉलो थोडं चेंडू उडवलं गेलंय. यावेळेस पाहिजे तर थोडंसं कठीण काळ चालतोय तो म्हणजेच
संघ पाहायला पेशा विनय संघाचा जैसा मैं सांगते कठिन से कठिन समय की चुनौती भी केवल धैर्य और हिम्मत से जीती जा सकती है. तर कठीण नक्कीच काळ चालतो मैदानाच्या आतमध्ये धैर्य आणि हिम्मत हे ठेवावा लागेल कठीण काळ पुढे सरसण्यासाठी. सो एक फाटका खराब क्षेत्ररक्षण चेंडू निघून जाईल 4 धावांसाठी. तर करेच्या बॅट मध्ये 4 धावा पाहायला भेटतात. ज्याच्या नावामध्ये रन आहे ना त्याच्या बॅट मध्ये रन नक्कीच पाहायला भेटतील आपल्याला. धाव फलक डबल फिगर मध्ये कन्वर्ट होते. धावसंख्या जाऊन पोहोचते 13 या आकड्यावर. तर 166 चौकार पाहायला भेटला या स्पर्धेमधला. कारण एक शांत खेळाडू आहे परंतु बॅटने खूप सारे बोलतो असं नक्कीच प्रत्येक स्पर्धेमध्ये पाहायला भेटला. जेव्हा जेव्हा त्याला चान्स भेटला ना तेव्हा तेव्हा तो बॅटने बोलून गेला खूप सारं. या सामन्यामध्ये त्याच्या बॅटला बोलावं लागेल. मेगा फायनलचा सामना पाहतो आपण. सूर्य एक फाटका बॅक टू बॅक 2 चौकार नो +4 5 धावा फरक पुढे सरसावते 18 धावा फलकावर. पहिल्या 2 षटकामध्ये मात्र 8 धावा होते. या पहिल्या 2 चेंडूमध्ये आतापर्यंत 10 धावा खर्च करते गोलंदाज जीतच्या गोलंदाजीवर करण रावत आपली जीत नक्कीच पुढे सरसावतोय. अजूनही येणारे 4 चेंडूचा खेळ बाकी असेल. या षटकामधला धावा आहेत 18. तर थोडंसं खराब क्षेत्ररक्षण नक्कीच पाहायला मयूर स्वतःला सज्ज करतोय. यावेळेस पाहायला गेला तर षटकामधला 3रा चेंडू टाकण्यास सज्ज होईल. एका पहिल्या चेंडूवर सिंगल वाईट टाकला होता. तदनंतर पाहायला गेलं तर एक चौकार पाहायला भेटला. तदनंतर एक डॉट परत एकदा पाहायला गेलं तर नो. अशा प्रकारे गोलंदाजी करतोय गोलंदाज जीत आपल्या नावानुसार गोलंदाजी करत नाहीये. थोडंसं बॅकफुटर पाहायला भेटतं. जेव्हा ढकेलला गेला खेळाडू पाहायला भेटतो प्रणय चेंडू उचलेल तेव्हा परत एक धाव नक्कीच परिपूर्ण केली जाईल. धाव फलक 1 ने पुढे सोसावेल. धावसंख्या ही जाऊन पोहोचेल 19 या धाव फलकावर 1 गडीच्या मोबदल्यामध्ये पाहायला भेटते आपल्याला. तीन चेंडू अजूनही बाकी या षटकामधले चिन्मय येशील स्ट्राईकवर. यावेळेस काय घडलं जात आहे मोठा मासा गळायला लागतोय. जशा प्रकारे सांगितलं पण समुद्राच्या आतमध्ये आपण झिंगा टाकावा ना रावस भेटावी तशा प्रकारे शॉर्ट चेंडू होता. पॅनल करण्याचा प्रयत्न होता परंतु गडी बाद होतोय. मिस्टर चिन्मय बॅक टू पवेलियन. दुसरा हादरा संघ पेशा विनर्स या संघाला. त्यावेळेस 4 चेंडूचा खेळ संपला गेला. धावांची गोष्ट सगळी धावा आहेत 19. यावेळेस एक अजून हिरा पाहायला भेटतो मैदानाच्या आतमध्ये. डेफेंड फलंदाज मिस्टर सुजित. त्यावेळेस एक फाटका महेश चेंडू फक्त आतमध्ये ढकलता बघूया. परत एक धाव नक्कीच परिपूर्ण केली जाईल का. थोडीशी चुकी केली जाते. परत एक धाव नक्कीच परिपूर्ण केली गेली. धाव फलक 1 ने परत 27 धावसंख्या जाऊन पोहोचेल 20 या आकड्यावर. 5 चेंडूचा खेळ संपला गेलाय. पर पाहूया जशा प्रकारे सांगितलं कुदरत ने सभी को हीरा बनाया. जो जितना घिसेगा वो उतना चमकेगा. तो अशा प्रकारे खेळाडू सुद्धा आहेत. जो जिथे परिश्रम करेल ना त्याचा फळ नक्कीच भेटेल. जो स्वतःला जेवढा घासेल तेवढं चमकेल. तिकडे घासावा लागेल स्वतःला आणि चमकण्याचा प्रयत्न करावा लागेल या स्पर्धेमध्ये. स्ट्राईकवर करण रावत. चेंडू ढकलला गेला. महेश खूपच वेगाने तोपर्यंत एक धाव नक्कीच परिपूर्ण केले गेले. धाव फलक 1 ने सहसा या षटकामध्ये पाहायला गेला ना तर 13 धावा खर्च केल्या गेल्या. 2 चौकार 1 नो. एक विकेट नक्कीच पाहायला भेटला. परंतु थोडस महागडं षटक पाहायला भेटतोय तो म्हणजे संघ ट्रिपल बी या संघाकडून. 3 षटकाच्या समाप्तीनंतर 7च्या सरासरीने 21 धावा जमा केल्या गेल्या 2 गडीच्या मोबदल्यामध्ये. शेवटचे 6 चेंडूचा खेळ बाकी. समाधान पाहायला भेटतो. यावेळेस गोलंदाजी मार्कवर सज्ज होईल. निर्णायक 6 चेंडू. तर ह्या 6 चेंडू मध्ये किती धावा खर्च करेल तर या स्पर्धेमध्ये हायस्ट विकेट टेकर गोलंदाज पाहायला भेटतो समाधान. सायकोरेशल करण रावत. तर करण रावत स्ट्राईकवर येशील. 2 चौकारच्या मदतीने फलंदाजी करते. 6 चेंडू 11 धावा. एक चेंडू नक्की टाकला गेला. चेंडू पाहायला ब्रश करतोय
वेळेस पाहिजे लेग बाईच एक धाव नक्कीच पाहायला भेटेल. जसं आपण सांगितलं रात्र पाहायला भेटते. आंखों में नींद बहुत है बस सोना नहीं है और यही समय है कुछ करने का मेरे दोस्त इसे खोना नहीं है. हाच वेळ आहे, हीच वेळ आहे आपल्याला चॅम्पियन बनण्याची. ही परत येणार नाहीये. 365 दिवसानंतर ही चॅम्पियन बनण्याचा नक्कीच परत काळ येईल. परत हा काळ गाजवायचा आहे, चॅम्पियन बनायचा आहे संघाला. येणारे 5 चेंडू खेळ बाकी सुजित स्ट्राईकवर पाहायला भेटेल. सुरेख फाटका फॉलोमध्ये आढळू लागला. काय क्षेत्ररक्षण केलं गेलंय. समाधान पाहायला गेलं तर संघासाठी समाधानी करणारी गोलंदाजी करतोय. नावा प्रकारे गोलंदाजी केली जाते. पहिल्या 2 चेंडूमध्ये पाहिले गेलं ना तर आतापर्यंत 2 धावा जमा केल्या गेल्या. धावसंख्या जाऊन पोहोचते 23 आकड्यावर. तर यष्टांच्या मागे नक्कीच संगणक पाहायला भेटते. यष्टांच्या मागून सूत्र हलवत असताना गोलंदाज नक्कीच इंटरेशन सांगत असताना क्षेत्ररक्षण सदवत असताना पाहायला भेटते आपला मिस्टर प्रणित मगरीश नक्की थोडासा क्षेत्ररक्षण बदल करतोय. 2 चेंडू धावसंख्या आहे ती 23. पहिला चेंडू लेग बाईस तदनंतर एक सिंगल पाहायला भेटला आपल्याला. यावेळेस खराब चेंडू पाहायला भेटला आहे. नो चेंडू फायदा उचलता आणि फलंदाज करण रावतला. धावसंख्या इकडे पुढे ससावेल. धावसंख्या जाऊन पोहोचते ती म्हणजेच 24. तर नक्कीच करण स्वतःवर लढतोय, मैदानाच्या आतमध्ये झुंजतोय. तर लहरों से डरकर नौका पार नहीं होती, कोशिश करने वाले की कभी हार नहीं होती. तर कोशिश करतोय, 2 चौकार आपल्या बॅटमध्ये लगावतोय. चांगल्या धावसंख्येवर संघाला घेऊन गेला, परंतु शेवटच्या अजूनही 4 चेंडू खेळ बाकी असेल. फुलटा चेंडू करायला प्रहार. चेंडू सोळ शिमारीच्या पार चौकार. धावसंख्या 4 ने फुलावते. धावसंख्या जाऊन पोहोचते 28 धावावर. यावेळेस चुकी करतोय गोलंदाज समाधान. 9 चेंडू टाकल्यानंतर फुलटा चेंडू गेला आणि करण रावतच्या बॅट मधून एक खणखणीत चौकार पाहायला भेटला. धावसंख्या जाऊन पोहोचली 28. 3 चेंडू अजूनही खेळ बाकी. जर 30+30 35+ धावसंख्या असेल ना तर कुठे ना कुठे वर्चस्व गाजवेल तो म्हणजे विधी संघावर. तो म्हणजे जर पेशा विराट संघ थोडीशी बॅटिंग लाईनअप मध्ये थोडंसं बॅकफुटवर पाहायला भेटतं आपल्याला. 20 संघ तर कुठे ना कुठे पाहायला भेटेल 30च्या आतमध्ये थांबवलं जाईल का. मागे 3 चेंडू मध्ये डॉट टाकले जातील का, गडी बाद केले जातील का समाधानकडून. यावेळेस काय घडलं होतं मैदानाच्या आत. सुरेख चेंडू होता, चांगलं यशस्वी पाहायला भेटला, परंतु डॉट चेंडू. अजूनही 2 चेंडूचा खेळ बाकी. पाहायला गेलं मैदानाच्या आतमध्ये 10 चेंडू फेस केले. 16 धाव खेळतोय करण रावत 3 चौकाराच्या मदतीने. अप्रतिम फलंदाजी एका बाजूने असं पाहिलं होतं. तो पहिल्या 2 षटकामध्ये मात्र 8 धावा होता, परंतु करण रावत जेव्हा मैदानामध्ये आला ना तर धावांची लयलूट पाहायला भेटली आपल्याला. सुरेख चेंडू बॅटची करा नक्कीच लगावली गेली. करण रावत एक धाव नक्कीच परिपूर्ण करतो. दुसऱ्याचा प्रयत्न असेल काय चुकी केली जाते. इकडे पाहायला गेलं तर दूरचे धाव घ्यायचं नादामध्ये सुजित बॅट टिकवून 1 धाव 1 गडी बाद झाला. धावसंख्या एकदम ससावेल 29 धावा. 3 गडी बाद झाले. अजूनही 1 चेंडू खेळ बाकी असेल. सुजित बॅक टू पवेलियन. संगनायक रुपेश पाहायला भेटतो नॉन स्ट्राईक इनवर. तर शेवटच्या चेंडू करण रावत स्ट्राईकवर. 11 चेंडू 17 धावांचे 12 चेंडू 17 धावांचे खेळ नक्की साकारले गेले त्यांच्या वतीने. यावेळेस सुरेख चेंडू निघून जाईल. यावेळेस डिक्लेअर झोन मध्ये आणि 30 धावावर थांबवले गेले. संघाला 31 धावांचा लक्ष्य असेल हा सामना जिंकण्यासाठी. तर बघूया शेवटचे सरावली प्रीमियर लीग 2022 सीझन 3 चे शेवटचे 24 चेंडू खेळ बाकी असेल. 24 चेंडू मध्ये 31 धावांचा लक्ष्य हा चेस केला जाईल का संघ ट्रिपल व्ही संघाकडून. म्हणजे वृत्ती वेंचर्स हा संघ का डिफेंड करेल पेशा विनोद संघ. 24 चेंडू 31 धावा. नक्कीच 24 विश्रांती. तदनंतर युवा मैदानाच्या आतमध्ये
सर्वनिदेशील फलंदाज तोरीपाडूच्या मैदानाच्या आतमध्ये ट्रिपल बी संगनायक प्रणित राऊत. दोन सलामी फलंदाज पाहायला भेटतील आपल्याला महेश आणि प्रणित. सलामी रुपयामध्ये ताळ्यांचा गजर नक्की दगावट मध्ये पाहायला भेटतो आपल्याला. दोन्ही दगावट मध्ये जल्लोष पाहायला भेटेल. तर सामना सुरू होतो. 24 चेंडू 31 धावांची गरज. विकल्प खूप सारे असतील, धावण्याचे विकल्प खूप सारे असतील, विकेट घेण्याचे, परंतु सांगितले ना मैदानाच्या आतमध्ये विकल्प बहुत मिलेंगे मार्ग भटकाने के लिए. संकल्प एक ही रखना है मंजिल तक जाने के लिए. तर संकल्प असा ठेवावा लागेल की सामना जिंकायचा आहे, शेवटपर्यंत आस सोडायची नाहीये आणि हा सामना जिंकूनच ठाम ठेवायचा आहे आणि श्वास भरायचा आहे. तर प्रणित राऊत पाहायला भेटत नॉन स्ट्राईक वर. तसंच गोलंदाज पाहायला भेटे संगनायक रुपेश राणा सजवतो पहिला षटक टाकणार. शेवटची 4 षटकांचा खेळ 31 धावांची गरज. दोन्ही षटका दोन्ही संघाला बेस्ट ऑफ लक आमच्या कमेंट्री बॉक्स मधून. तर रुपेश गोलंदाज सजवतो. तसं पाहायला गेलं तर महेश स्ट्राईक वर. 24 चेंडू 31 धावांची गरज. एसपीएल सीझन 3 चा मेगा फायनल. खराब सुरुवात, गोलंदाज खराब सुरुवात करतोय. नोनी सुरुवात केली, एक्स्ट्रा जन्ममध्ये श्रीगणेश झालाय धावफलकावर. तर अंकितने चांगला क्षेत्ररक्षण केलं गेला, चांगला फटका सजवला गेला होता मयूरच्या बॅट मधून, परंतु एक धावाने संतुष्ट व्हावा लागेल. 9 धाव पाहायला भेटली. फुलटा चेंडू यावेळी एक्झिक्यूट केला गेला, कारण रावा चांगला क्षेत्ररक्षण डायरेक्ट हिट करता प्रयत्न होता, पण यष्टांच्या मागे खेळाडू पाहायला भेटतो. चेंडू शोधतोय तो म्हणजे राजेश, गॅदर करता नाही, परंतु एक धाव नक्कीच परिपूर्ण केली. काय वेगाने क्षेत्ररक्षणावर आला होता आणि सुरेख थ्रो सुद्धा पाहायला भेटता, परंतु यष्टरक्षक चुकी करतो, गॅदर करत नाहीये. एक चेंडू 2 धावा दाखल पाहायला भेटतात आपल्याला. अजूनही पाहायला गेलं तर 23 चेंडू खेळ बाकी असेल. 23 चेंडू 29 धावांची गरज असेल हा सामना जिंकण्यासाठी. एक फाटका ऑन साइडला, चांगलं क्षेत्ररक्षण सुजित पाहायला भेटतंय. अप्रतिम क्षेत्ररक्षण पाहायला गेले या संघामध्ये 3 खेळाडू पाहायला भेटतात ऑन साइडला आपल्याला. शिशिर असेल, सुजित असेल, तसंच चिन्मय असेल. चांगली क्षेत्ररक्षक आहे, तिन्ही आपण पाहायला भेटतात आपल्याला प्रत्येक चेंडूवर. यावेळेस टॅप केला गेला बघा, धाव घेण्याचा प्रयत्न केला जातोय आणि धाव घेतली गेली. शिशिर नाराज असेल तो म्हणजे राजेश्वर, चेंडू थ्रो करायचा होता, परत एक धाव नक्कीच परिपूर्ण केली गेली. धावसंख्या इकडे पुढे ससावते, धावसंख्या जाऊन पोहोचते 3 चेंडूच्या समाप्तीनंतर 3 धावा दाखल. तर असे 3 चेंडूचा खेळ बाकी आहे. सुरेख सामना मैदानाच्या आतमध्ये एक चेंडूवर संघर्ष करावा लागतोय दोन्ही फलंदाज आणि खेळाडूंना. सध्या दोन्ही संघ संघर्ष करतात मैदानाच्या आतमध्ये. सुरेख फटका, यावेळीचा काय फटका सजवला गेलाय, चेंडू सरळ सीमारेषेच्या बाद चौकार. नक्कीच या स्पर्धेला बॉल ज्यांनी स्पॉन्सर केले गेलेत म्हणजेच एक वेगवान गोलंदाज सरावली एक्सप्रेस आमच्या कॉमेडी बॉक्स नक्कीच त्याचा वेलकम असेल. आतिशी राऊत आमच्यावर जोडले गेलेत हा सामना पाहण्यासाठी कॉम्बॉक्स मधून. तर वेलकम सर असेल आपला या कॉम्बॉक्स मध्ये. तर नक्कीच या चेंडूवर धावफलकावर बदल पाहायला भेटते. 7 धावा, 4 चेंडूचा खेळ संपला गेलाय. तर रुपेशाने बदल करावा लागेल आपल्या षटकामध्ये. मागील 2 चेंडू अजूनही टाकणं बाकी. त्यावेळेस स्लोवर चेंडू होता, ऑप्शनल ट्रॅव्हल केला, कारण वेगाने होते. एक धाव नक्कीच परिपूर्ण केले गेले. धावसंख्या एकने पुढे ससावेल, धावसंख्या जाऊन पोहोचेल ती म्हणजेच 8. एक षटक संपले गेले, 8 धावा दाखल. तर प्रत्येकी षटकामध्ये 8 धावांची गरज हा सामना जिंकण्यासाठी 31 धावांची गरज आहे. तर 8च्या सरासरी धावा गाठायच्या असतील आपल्याला हा सामना जिंकण्यासाठी. त्यावेळेस ट्रॅव्हल केला गेला, चिन्मय येतोय, चांगला डायरेक्ट हिट केला जाईल का, परंतु एक धाव. चांगलं क्षेत्ररक्षण, चांगला थ्रो केला गेला, परंतु सुरेख रनिंग केली गेली ती म्हणजे मयूरच्या पावलामधून धावफलक एकने पुढे ससावेल. एका षटकाच्या समाप्तीनंतर षटक धावफलक 9 लागते. 18 चेंडू 22 धावांची गरज. षटकामध्ये बदल नक्कीच पाहायला भेटेल. जशा प्रकारे सांगितलं जातं ना, बदल जाओ वक्त के साथ या फिर वक्त बदलना सीखो, मजबूरियों को मत कोसो, हर हालात में चलना सीखो. इकडे प्रत्येक सिच्युएशन तुम्हाला चालायची असेल मैदानाच्या आतमध्ये तर रोहित बारीला इंट्रोड्यूस केला जाईल. रोहित बारी नक्कीच फलंदाज निराश केला होता आणि चांगला काही खेळ बॅटिंग मध्ये केला नव्हता. गोलंदाजीमध्ये कशा प्रकारे गोलंदाजी करेल, स्वतःला स्थापित करेल का, स्वतःला दाखवेल का या सामन्यामध्ये, षटक घेऊन त्याला इंट्रोड्यूस केला गेला संगनायकाकडून. फुलटा चेंडू यावेळेस लेग साइडला खेळला गेला. चिन्मय येतो, चेंडू चांगला थ्रो केला गेला, परंतु डबल फिगर धावसंख्या कन्वर्ट झाली. 10 धावा दाखल पाहायला भेटतात आपल्याला.
7 चेंडूचा खेळ संपला गेले. 10 धावा. यावेळेस मयुरेच्या बॅटमधून सुरेख चौकार पाहायला भेटला आपल्याला. पहिल्या षटकाच्या चौथ्या चेंडूवर काय खणखणीत चौकार खेचला होता. अजूनही पाहायला गेलं तर 17 चेंडूचा खेळ बाकी असून 21 धावांची गरज. सुरेख अप्रतिम चेंडू. स्लोवर्ड चेंडू होता. बॅकफुट खेळायचा प्रयत्न पण चेंडू बीट केला जातोय. तर रोहित बारे नक्कीच दाखवतोय यावेळेस पहिल्या इनिंग्स तुमची बारी होती, यावेळेस डॉट चेंडू टाकण्याची माझी बारी दाखवतो तो म्हणजेच मिस्टर रोहित बारे. अजूनही पाहिलेलं 16 चेंडूचा खेळ बाकी आणि 21 धावांची गरज. रोहित बारे स्ट्राईक अगोदर सजवतोय म्हणजे स्ट्राईकवर लहान चेंडू यावेळेस अप्रतिम सुरेख हिट विकेट चेअरमध्ये जिल्हा काय रोहित पास झाला होता ना तशा प्रकारे महेश बाद होतोय. आणि नक्कीच जर सांगितलं 1 दिन अपने पे गर्व करना है तो आज हारी बाजी जीतनी होगी. नक्कीच चांगली सुरेख अप्रतिम फलंदाजी नक्कीच निराश केला होता परंतु पाहिलं गेलं ना तर गडी बाद होतो तो म्हणजेच महेश मोठा मासा गाळा लागतोय. नवीन फलंदाज मैदानाच्या आतमध्ये जीत पाहायला भेटेल आपल्याला. 3ऱ्या क्रमांकावर आलाय. तो 3 चेंडूमध्ये 1 धावा खर्च करतोय. गडी बाद करणे यश आला. नवीन फलंदाज मैदानाच्या आतमध्ये जीत. इकडून नक्कीच कमबॅक केला साईल संघाकडून. 9 चेंडूचा खेळ संपला गेला. 10 धावा. येणारे 15 चेंडू अजूनही बाकी आणि 21 धावांची गरज. रोहित काय गोलंदाजी करतोय. त्यावेळेस बॅकफुट खेळला गेलाय. डायरेक्ट हिट केला गेलाय परंतु पाहिलं काय घडतंय. नॉकआउटचा कॉल केला गेला. चांगला बॅकअप पाहायला भेटला. खेळाडू पाहायला भेटतो म्हणजेच अंकित करणने नक्की चांगलं क्षेत्ररक्षण डायरेक्ट हिट चांगला बॅकअप केला गेला तर म्हणजे अंकित यांच्या वतीने सगळे खेळाडू पाहिल्यानंतर स्टंपकडे गेले तर अंकित नसताना तर कुठे कुठे 4 धावांचा खांब्याचा बघता पडतो. 4 चेंडूचा खेळ संपला गेलाय. धावसंख्या 11. स्ट्राईकवर संगनायक प्रणित. सुरेख फाटका शिशिर पाहायला भेटतोय. एक दर्जेदार खेळाडू सरावली भागामधला यावेळेस SPL ला सीझन 3 चा फायनल खेळत असताना पाहायला भेटतो मिस्टर शिशिर. कोण या खेळाडूला दिसेल दिग्गज खेळाडूमध्ये या क्षेत्राचं नाव मोठं 11 धावा फलकावर अजूनही 13 चेंडू आणि 20 धावांची गरज. पारासोप केला गेला या डिपमध्ये पाहायला चिन्मय चेंडू ओढवेल. 1 धाव नक्कीच लगावली जाईल. धाव फलक 1 पुढे ससावेल. 2 षटकाच्या समाप्तीनंतर 12 धावा. या षटकामध्ये मात्र 3 धावा खर्च केल्या गेला. सुरेख गोलंदाजी येणारे पाहिलं गेलं ना तर 12 चेंडू 19 धावांची गरज. 9.50 च्या सरासरीने धावा बनवायचे असतील हा सामना जिंकण्यासाठी ट्रिपल या संघाला तर कोण बनेल चॅम्पियन, कोण आपलं नाव कोरेल या सुरेख ट्रॉफीवर हे येणारे 12 चेंडू सांगून जातील. तर गोलंदाज कोण असेल. महेंद्रला इंट्रोड्यूस केला जाईल की सुजितला इंट्रोड्यूस केला जाईल की राजेशला. परंतु यावेळेस महेंद्र दासला इंट्रोड्यूस केला जातोय. गोलंदाज मार्कवर वैयक्तिक पहिल्या संघाकडून 3रा हा निर्णायक षटक असेल. जशा प्रकारे आपण T20 सामने पाहतो ना तर 19वा षटक खूपच महत्वपूर्ण असतो. तशा प्रकारे हा षटक खूपच महत्वपूर्ण आहे. तर 12 चेंडू 19 धावा. संगनायक नक्कीच स्ट्राईकवर पाहायला भेटतोय तो म्हणजेच मिस्टर प्रणित. तर लेफ्टच्या खूपच बाहेर नक्कीच पाहायला भेटते. स्थांत गोलंदाजी मार्कवर सजवतोय मिस्टर महेंद्र. फुलटा चेंडू करा स्मॅशर चौकार. धावसंख्या 4 ने फ्लॉप. धावसंख्या जाऊन पोहोचते ती म्हणजे 16 या आकड्यावर. 170 चौकार प्रणितच्या बॅट मधून. नक्कीच प्रेक्षकांच्या मनामध्ये कोण जिंकेल कोण हारेल अजूनही प्रश्न पडले गेले. सामन्यामध्ये चुरस नक्कीच निर्माण झाली आहे चौकाराने. 11 चेंडू 15 धावांची गरज. तर नक्कीच सांगितलं ना इस दुनिया में तुम्हें सब कुछ मिल सकता है बस तुम्हें पाने की जिद चाहिए. तर ही जिद्द नक्कीच पाहायला भेटते प्रथम चषक उचलण्याची प्रणित मध्ये. प्रणित दाखवतोय स्वतःला विकेटवर थांबवतोय. संघनायक आहे. संघाचा ऑनर सुद्धा आहे आणि ही जिद्द दाखवतोय. चांगली गोलंदाजी केली यावेळेचा. एक चौकार लगावून स्वतःला स्थापित करतोय मैदानाच्या आतमध्ये.
फुलटा चेंडू यावेळेस कमबॅक कमबॅक केला गेला. खराब खराब शॉर्ट सिलेक्शन नक्कीच पाहायला मिळाला. फुलटा चेंडू होता, मोठा फटका खेळण्याच्या प्रयत्नामध्ये बाद झाला. यावेळेस काय कमबॅक केलं गेलं गोलंदाजीकडे. खराब चेंडू होता परंतु गडी बाद झाला. तर म्हणजे मिस्टर प्रणित नवीन फलंदाज मैदानाच्या आतमध्ये प्रणय. तर नक्कीच चांगला कमबॅक केला गेला. त्याच्याप्रमाणे सांगतो ना ते जी फलंदाजावर फक्त एकच चान्स असतो. खराब शॉट डगआउट मध्ये गोलंदाजाकडे चान्स असतो. आपण 3 चेंडू 4 चेंडू 4 चौकार लगावले ना तरी तो कमबॅक करू शकतो. मागील 2-3 चेंडू विकेट काढले तरी तो कमबॅक करू शकतो. महेंद्रने दाखवून दिलंय. पहिल्या चेंडूवर चौकार लावल्यानंतर गडी बाद केलाय. स्वतःला संघाला कमबॅक करून दिलाय. येणारे 10 चेंडू 15 धावांची गरज. तर प्रणय स्ट्राईक वर नॉन स्ट्राईक वर जीत. गोलंदाज महेंद्र दास सज्ज होतोय. यावेळी सर्वाधिक ढकलला गेला. रोहित पहार चेंडू उचले डायरेक्ट करण्याचा प्रयत्न परत एक धाव नक्कीच लगावली गेली. अजून येणारे पाहायला 9 चेंडू मध्ये 14 धावांची गरज. सामन्यामध्ये चुरस पाहायला भेटते. दोन्ही सलामी फलंदाज बॅक टू पॅव्हिलियन पाहायला भेटले. एक एक चौकार नक्कीच लगावला गेला होता. परंतु जीत आणि प्रणय काय करतील, आपल्या संघाला विजय करून देतील काय. जेव्हा सांगितलं अपने लक्ष्य के लिए जोशीले और जुनूनी बनिए, विश्वास रखिए, परिश्रम का फल सफलता ही है. तर यावेळेस जोश आणि जुनून नक्कीच स्वतःकडे ठेवायचं आहे. परंतु परिश्रम मैदानाच्या आतमध्ये करायचा आहे. 9 चेंडू 14 धावा बनवण्यासाठी. दोन्ही फलंदाजाला एका बाजूला जीत तर एका बाजूला प्रणय. गोलंदाज महेंद्र सज्ज होतोय. त्यावेळेस काय घडला गेला. थोडस चुकी, थोडीशी घाई आणि अति घाई जीवनाला नक्कीच कुठे कुठे दुर्घटनेकडे घेऊन जाते. हे नक्कीच पाहायला भेटे. महेंद्रच्या क्षेत्रक्षणामध्ये धावसंख्या ऐकण्यापुढे सहसावली गेली. धावसंख्या जाऊन पोहोचते 18 या आकड्यावर. अजूनही 13 धावांची गरज. 8 चेंडूचा खेळ बाकी. तर थोडीशी घाई केली गेली तर आरामशी चेंडू गॅदर केला असताना कुठे ना कुठे जीत हा धावच्या चेंडूमध्ये बाद झाला असता. परंतु थोडीशी घाई करते गोलंदाज महेंद्र आणि एक धाव नक्कीच खर्च केली गेली. 8 चेंडू आणि 13 धावांची गरज. हा सामना जिंकण्यासाठी ट्रिपल बी या संघाला. सुरेख फाटका. शिशिर अप्रतिम क्षेत्ररक्षण. शिशीसाठी नक्की टाळा झाला पाहिजे. काय क्षेत्ररक्षण केलं गेलंय. स्वतःला झोकलं गेलं आणि मैदानाच्या आतमध्ये 3 धावा नक्की आपल्या संघासाठी वाचवले गेले. धावसंख्या पाहिली गेली 1 निवडे ससावते. एक धावा नक्कीच खूपच महत्वपूर्ण असतील. धावसंख्या जाऊन पोहोचते 19. येणारे अजूनही 7 चेंडू आणि 12 धावांची गरज. तर 7-12 नक्कीच पाहायला भेटते आपल्याला. 7 चेंडू आणि 12 धावांची गरज. 10.31 धावसंख्येने की धाव बनवायची आहेत. रिक्वायरमेंट पाहायला भेटते आपल्याला. यावेळेस काय काढला जातोय आणि एक धाव नक्कीच परिपूर्ण गेली. तर मागून कोणी कॉल करायचं नाही कृपा करून प्लीज. व्हाईट टी शर्ट आपण थोडा व्हाईट टी शर्ट आपण पडद्याच्या बाहेर राहायचंय. नमेश आपण पडद्याच्या बाहेर राहायचं प्लीज. धन्यवाद. तर बाहेरून कोणी कॉल करायचं नाही प्लीज. ही कॉल असेल. षटक संपलं गेलं. 3 षटकाच्या समाप्तीनंतर 20 आणि 11 धावांची गरज. येणाऱ्या 6 चेंडू मागे. तर हा सामन्यामध्ये कोणी जिंकू कोणी हारो, हा सामना विजय हा क्रिकेट जिंकत सरावलीचा नक्कीच पाहायला भेटेल. जैसा प्रकार सांगतो ना आपण मुकाबला ऐसा करो कि अगर हार भी जाओ तो दूसरे की जीत से ज्यादा तुम्हारी चर्चा होनी चाहिए. तर कोण असेल इकडे स्वतःची चर्चा करून घेईल. नक्की जो संघ जिंकेल पण हार पत्करेल सुद्धा त्याची चर्चा जास्त होईल असा कुठला संघ असेल. तर बघूया 6 चेंडू 11 धावांची गरज. राजेशला इंट्रोड्यूस केलं गेलंय शेवटचे 6 चेंडू घेऊन. तर नक्कीच कॉन्फिडन्स मध्ये पाहायला भेटतो. गोलंदाज 6 चेंडू मध्ये 11 धावा डिफेंड करणारे. यष्टेच्या मागे नक्कीच पाहायला भेटेल शिशिर. यष्टेशन करत असताना रुपेश राणा नक्कीच क्षेत्ररक्षणामध्ये बदल करत असताना ऑफ साईडला 4 आणि ऑन साईडला 3 क्षेत्ररक्षक लगावून क्षेत्ररक्षण कोणीतरी करेल तो म्हणजे मिस्टर राजेश. 6 चेंडू 11 धावांची गरज.
पहिला चेंडू लोअर फुलटा चेंडू होता, बीट केला गेला, एक धाव नक्कीच लगावले गेले, कुठे ना कुठे चुकी करतोय जीत. अशा प्रकारे चेंडूला नक्कीच बाउंड्रीच्या बाहेर तुम्हाला पाठवावा लागेल. अशा प्रकारे तुम्ही चेंडू सोडतील ना कुठे ना कुठे तुमच्या संघामध्ये नक्कीच धावांचा अडथळा नक्कीच निर्माण होईल. तर जीत निराश असेल. फुलटा चेंडू नक्कीच सुरळीतपणे खेळला आला नाही आणि एक सिंगल धाव नक्कीच लगावली गेली. असं पाहायला गेलं तर 5 चेंडू आणि 10 धावांची गरज. होम साईड स्पोर्ट्स नक्कीच पाहायला भेटेल. लाईव्ह टेलिकास्ट केलं ते स्पर्धेला आज सरळ तिसऱ्या दिवशी पाहायला भेटतं. यावेळेस खराब चेंडू आणि नो +1 2 धावा. धाव फरक 2 ने पुढे सवसावते. 5 चेंडूचा खेळ बाकी, अजूनही 8 धावांची गरज. सामन्यामध्ये बदल पाहायला भेटेल का आपल्याला? राजेश यावेळेस प्रेशर मध्ये, राजेश वर प्रेशर आणला जातोय. तर नक्कीच पाहायला गेलं तर जिद्द पाहिजे मनामध्ये, अंगामध्ये आणि खेळण्यामध्ये जिद्द पाहिजे. त्याच्यामुळे सांगितलं कुछ इस तरह जिद्द करना सीखो, जो लिखा नहीं इस मुकद्दर में वो हासिल करना सीखो. जे लिहिलं नाहीये तुमच्या नशिबामध्ये ते तुम्हाला हासिल करावं लागेल. मैदानाच्या आतमध्ये ते तुम्हाला आणावं लागेल. 5 चेंडू 8 धावांची गरज. कोण असेल या सामन्यामधला विजयी आणि कोण होईल चॅम्पियन? एका बाजूला संघ दिवी, तर एका बाजूला पाहायला भेटतंय खराब क्षेत्ररक्षण. परत एक धाव नक्कीच परिपूर्ण केली. धावपळ येणं पुढे ससावेल, धावसंख्या जाऊन पोहोचेल ती म्हणजे 24 धावावर. अजून 4 चेंडू आणि 7 धावांची गरज. एक चौकार. सामन्यामध्ये नक्कीच मोठा उलटफेर पाहायला भेटेल. तर नक्कीच प्रेक्षक सुद्धा आतुरतेने वाट पाहतात कोण असेल चॅम्पियन SPL 3 2022 खराब चेंडू. यावेळेस खराब क्षेत्ररक्षण. चेंडू सरळ सीमारेषा बाहेर. चौकार पाहायला भेटतोय आणि धाव संख्या जाऊन पोहोचते ती म्हणजे 29. 2020 SPL 1 चा चॅम्पियन संघ ट्रिपल व्ही यावेळी सीझन 3 मध्ये चॅम्पियन बनेल का? येणारे 4 चेंडू आणि 2 धावांची गरज. काय सामना रंगला गेलाय मैदानाच्या आतमध्ये. 29 झाला आणि यावेळेस प्रणय स्वतःला आणि स्वतःच्या संघाला जीवन ठेवतोय मैदानाच्या आतमध्ये. खराब चेंडू प्रहार केले गेले आणि चौकार नक्कीच पाहायला भेटला. हॅलो एक मिनिट सामना थांबायचा. विनंती असेल दोन्ही संघाच्या खेळाडूंनी आणि प्रेक्षकांना सुद्धा सामना कोणी जिंको मैदानाच्या आत कोणी यायचं नाही प्लीज. ऑफिशियल कॉल जिथपर्यंत डिक्लेअर होत नाहीये त्यापर्यंत कोणी मैदानाच्या आतमध्ये यायचं नाही. 4 चेंडू आणि 2 धावांची गरज. चला विनंती असेल रुपेश शिशिर थोडी घाई करायची. चला पंच चला यावेळेस पाहायला भेटेल मैदानाच्या आतमध्ये 4 चेंडू 2 धावांची गरज. तर अप्रतिम खेळ साकारला. प्रणय वक्त राहत का तुम्हारे आगे झुकना पण ऐसा कुछ करो. ते प्रणय नक्कीच करून दाखवतोय आणि 9 चेंडूवर चौकार घेतोय. चॅम्पियन बनण्याच्या 2 पावलं मागे संघ पाहायला भेटतोय. 4 चेंडू 2 धावांची गरज. यावेळेस रखला गेला परंतु काय घडलं जात आहे यावेळेस पाहायला गेलं तर पंचांच्या मनामध्ये प्रश्न असेल काय घडला जाईल. चेंडू लावलं गेले का गॅदर करताना विकेट्सवर हे प्रश्न असतील का चुकी केली गेली यशस्वीकडून. पाहायला गेलं तर काय घडलं गेलं मैदानाच्या आत. यावेळेस पाहायला गेलं तर चॅम्पियन बनला गेलाय ट्रिपल व्ही संघ. 2 रन परिपूर्ण केला गेला. 55 डिसिजन दिले गेले. चेंडू सॉफ्ट डिसिजन नॉट आउट आहे. पंच रिव्ह्यू घेतील. अजून थांबायचं आहे. बाळा यायचं नाहीये.
चला सॉफ्ट डिझाईन नॉट आउट आहे. पंच रिव्ह्यू घेते. कोणी यायचं नाही जास्त वरती. पंच यायचंय. हॅलो हॅलो. तो पंच आपला निर्णय मैदानाच्या आतमध्ये देतील. जरी निर्णय असेल अंकिश घडत पाहायला भेटतील. पंच अंकिश आपण जायचं मैदानाच्या आतमध्ये. सॉफ्ट आपल्या डिझाईन पूर्ण द्यायचं आहे. तर पंच डिझाईन जो असेल तो फायनल डिझाईन असेल. आपण सगळ्यांनी ही दक्षता घ्यायची. कोणी वादविवाद करायचं नाही आणि कॉपरेट करायचं. त्या डिझाईनला कोणी आर्ग्युमेंट्स करायचं नाहीये. आणि यावेळेस पंचाने नॉट आउट दिला. 2 धावा परिपूर्ण केलेला चॅम्पियन बनला गेला तो म्हणजे ट्रिपल बी सेल्विशन ऑन होतोय प्रणित राऊत. यावेळेस सीझन 3 मध्ये चॅम्पियन बनला गेलाय. अप्रतिम खेळ साकारला गेला म्हणजे पाहायला गेला मिस्टर प्रणय यांनी चौकार घेतला गेला. 2022 चॅम्पियन बनतोय तो म्हणजे